मुंबई आणि ठाण्यात दमदार पाऊस होतोय। पावसामुळे आता नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत। ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय। ठाण्यामध्ये वंदना डेपो परिसरामध्ये पाणीच पाणी परिस्थिती आहे। पावसाचा वाहतुकीला देखील फटका बसलेला आहे। गुडघाभर पाण्यातून या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांना देखील वाट काढावी लागते, तर साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालक वाट काढताना दिसतायत। ठाण्यातली ही दृश्य वंदना टॉकीज परिसर हा काही तलाव नाहीये, तर हा ठाण्यातला रस्ता आहे आणि याच रस्त्यावर पाणीच पाणी परिस्थिती आहे। त्यामुळे पालिकेचे नाले सफाईचे दावे मात्र आता फोल ठरताना दिसतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी आहेत। ठाण्याहून आपले प्रतिनिधी शुभम कोळी जोडले गेलेले आहेत, तर मुंबईहून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या जोडल्या गेलेल्या। सुरुवातीला थेट जाते ठाण्याला। शुभम, तुझ्याकडे येते। शुभम, दमदार पाऊस ठाण्यात होतोय। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर मुंबईकर याची प्रतीक्षा करत होते दमदार पावसाची, पण आता मात्र ठाण्यातली ही दृश्य पाहिल्यानंतर मात्र या ठिकाणी वंदना डेपोचा हा परिसर म्हणावा की ठाण्याचा तलाव हा सवाल आता उपस्थित होतोय, कारण नाले सफाईचे दावे मात्र फोल ठरलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रस्त्यावर पाणीच पाणी आहे। लागवी आपण पाहिलं तर ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु आता तलावांच्या शहरांसोबतच ठाण्यामधील विविध रस्त्यांवरती तलावांचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झाल्याचं दिसून येत आहे। कारण ठाण्यातील वंदना डेपो ह्या परिसरामध्ये पण पाहिलं तर चक्क गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं आहे। सध्या ह्या ठिकाणी सेक्शन पंपच्या सहाय्याने पालिका प्रशासनाकडून हे पाणी उपसण्याचं काम सुरू असलं तरी देखील ह्या ठिकाणाहून वाट काढणं जे आहे ते नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागत आहे। काही वेळा आपण पाहिलं तर दरवर्षी जे आहे ते याच वंदना डेपोच्या परिसरामध्ये जे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचत असतं आणि तरी देखील यंदाही पालिका प्रशासनाने जे आहे ती कोणत्याही प्रकारची खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली दिसून येत नाहीये। सध्या जे आहे ते सेक्शन पंपच्या सहाय्याने हे पाणी बाजूला करण्याचं काम सुरू असलं तरी देखील मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग असेल, शाळकरी विद्यार्थी असतील किंवा अनेकांना जे आहे ते अडचणींना सामोरे जावं लागत आहे। त्याचबरोबर आता जरी पावसाचा वेग जो आहे तो कमी झाला असला तरी काल रात्रीपासून जो आहे तो ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह पावसाचं प्रमाण देखील वाढू लागलेलं आहे आणि याच कारणामुळे अनेक इमारतींमध्ये छप्पर असतील किंवा अनेक ठाणे शहरामध्ये अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या होल्डिंग्स जे आहेत त्या वाऱ्याच्या झोतामुळे आलेल्या आहेत। निश्चित पाहिलं तर पाणी देखील आता जे आहे ते तलावांचं भरायला सुरुवात झालेली आहे। असा जर पाऊस या ठिकाणी पडत राहिला तर ठाणे शहरामधील जे तलाव जे आहेत ते देखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाने वर्तवली आहेत। या ठिकाणी पाहिलं तर काही प्रमाणामध्ये जे आहे ते तलाव च्या बाहेर जे आता पाणी येण्याला सुरुवात जी आहे ती होणार आहे, कारण काल मध्यरात्रीपासूनच ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो वाढू लागलेला आहे। आणि यंदाचं चित्र आपण पाहिलं तर आता पावसाची परिस्थिती जरी नियंत्रणात आली असली तरी धोक्याची ही परिस्थिती ठाणे शहरामध्ये नाकारता येत नाहीये लागवी। निश्चित, त्यामुळे पावसामुळे आता रस्ते वाहतुकीला काहीसा ब्रेक लागलेला आहे असं ठाण्यात म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। वाहतूक ही मंदावलेली आहे। ठाण्यातून येते आता मुंबईत काय परिस्थिती आहे जाणून घेण्याकरता जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, वीकेंड आहे, आज शनिवारचा दिवस आहे, पण मुंबईत दमदार पावसाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। सकाळी खरं तर ढगांच्या गडगडाटासह अंधारलेलं होतं आणि आता मात्र पावसाची बॅटिंग मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सुरू झालेली आहे। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात नेमकी काय परिस्थिती आहे या पावसाची? नक्कीच लागवी, आपण पाहतोय की आज सकाळी पहाटेपासूनच मुंबई उपनगर असेल किंवा मग नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस असा या सगळ्याच परिसरामध्ये पाहायला मिळाला होता। मात्र सध्या आपण पाहिलं तर मी पवई परिसरामध्ये आहे आणि या पवई परिसरामध्ये नुकताच जोरदार पाऊस जो आहे तो पडून गेलेला आहे। एकूणच सध्या आपण पाहिलं तर मुंबईची परिस्थिती पाहिली तर पाऊस जो आहे तो जोरदार मोठ्या सऱ्या ज्या आहेत ते येऊन जात आहेत, पण मात्र कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी किंवा मग रेल्वे वाहतुकीवरती सध्या तरी परिणाम नाहीये। पण मात्र येत्या 24 तासामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईसह उपनगरात असो किंवा मग कोकणात आपण पाहू शकतो की जोरदार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याकडून इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच अलर्ट जरी जारी करण्यात आलं असलं तरी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती देखील आपण पाहू शकतो की आज दुपारी 12:30च्या सुमारास 4.50 मीटर इतक्या उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्र
समुद्रामध्ये पाहायला मिळतील। त्यामुळे एकीकडे नागरिकांना पालिकेच्या वतीने देखील इशारा जो आहे तो सतर्कतेचा देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की मुंबईतलं जर वातावरण आपण पाहिलं तर पाऊस जो आहे तो जोरदार पडत असला तरी वाहतुकीवरती आणि रेल्वे वाहतुकीवरती सध्या कोणताही परिणाम जो आहे तो पाहायला मिळत नाहीये। पण येत्या 3 ते 4 तासामध्ये जोरदार पाऊस असा मुंबई परिसरामध्ये पडणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। निश्चित शुभम आणि मीनाक्षी तुमच्या दोघांचेही आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।